सन्माननीय सरपंच महोदय, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व आदरणीय सदस्य, मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय ग्रामस्थ बंधू भगिनींनो, सर्वांना सस्नेह नमस्कार. मी लखन गणेश कुरील, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद, आज या ग्रामसभेत उभा राहून एका अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि आपल्या सर्वांच्या भविष्याला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे. बंधू भगिनींनो, आपल्या गावात प्रत्येकजण निरोगी, सशक्त आणि आनंदी राहावा हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. आजारी पडलो की दवाखान्यात जाऊन उपचार घेतो. पण खरा प्रश्न आहे, आजारी पडूच नये असा विचार करायचा का? याच विचारातून महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2026 पासून राज्यभरात एका जोरदार अभियानाची सुरुवात केली आहे. माझं गाव, आरोग्य संपन्न गाव. हे केवळ एक अभियान नाही, तर आपल्या गावाची ओळख बदलणारे, आपल्या पिढ्यांचे आरोग्य उंचावणारे एक मोठे आंदोलन आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत आणि संत गाडगेबाबांच्या स्वच्छता अभियानात जे सांगितले, तेच आज शासन आपल्या हातात देत आहे. गावाचे आरोग्य ही केवळ दवाखान्याची बाब नाही, तर आपल्या जीवनशैलीची, स्वच्छतेची आणि एकत्रित प्रयत्नांची बाब आहे. या अभियानाचे 4 मजबूत स्तंभ. 1. स्वच्छता आणि पर्यावरण आरोग्य. आपले गाव पूर्णपणे हागणदारीमुक्त, कचरामुक्त आणि धूरमुक्त व्हावे. ओला सुका कचरा वेगळा करा, उघड्यावर जाळू नका. गावात स्मृतिवन, पंचवटीसारखे हरित क्षेत्र वाढवा. उज्ज्वला योजनेचा लाभ घ्या. चुली कमी करा. शुद्ध पाणी आणि स्वच्छ हवा हीच आपली खरी औषधे आहेत. 2. माता आणि बाल आरोग्य. एकही माता किंवा बाल मृत्यू होऊ नये. गरोदर मातांची लवकर नोंदणी, 4 तपासण्या, शासकीय रुग्णालयात 100% प्रसूती, बाळांचे पूर्ण लसीकरण आणि कुपोषणमुक्त गाव हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या आई-बहिणी आणि मुलांमुलींसाठी हे सर्वात मोठे योगदान असेल. 3. आजारांवर नियंत्रण आणि नियमित तपासणी. आज मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, टीबी, डेंग्यूसारखे आजार वाढत आहेत. 30 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी स्क्रीनिंग करू. डास निर्मूलन, व्यायाम, योगासने, संतुलित आहार आणि तंबाखू दारूसारख्या व्यसनांपासून मुक्ती हे आपण गावागावात राबवू. 4. सामाजिक आरोग्य आणि समानता. मुलगा-मुलगी भेदभाव संपवा. स्त्री भ्रूणहत्या थांबवा. मुलींना शिक्षण आणि संरक्षण द्या. हिंसाचारमुक्त, समानतेचे गाव घडवा. ग्रामस्थांनो, हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासन एकटे पुरेसे नाही. आपली जनभागीदारी हाच या अभियानाचा आत्मा आहे. जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन छोट्या छोट्या सवयी बदलू, सकाळी चालणे, स्वच्छता राखणे, नियमित तपासणी घेणे, तेव्हा गाव स्वतःच आरोग्य संपन्न होईल. आणि सर्वात आनंदाची बातमी, जे गाव या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करेल, त्याला शासनाकडून भरघोस पुरस्कार मिळणार आहेत. जिल्हा स्तरावर प्रथम 25 लाख, द्वितीय 20 लाख, तृतीय 15 लाख रुपये. विभाग स्तरावर प्रथम 1 कोटी, द्वितीय 75 लाख, तृतीय 50 लाख रुपये. राज्य स्तरावर प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी रुपये. हा निधी गावाच्या स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधांसाठीच वापरला जाईल. म्हणजे आरोग्य सुधारला तर गावाचा विकास आपोआप होईल. आज या ग्रामसभेत आपण सर्वांनी मिळून ठराव मंजूर करूया की आपले गाव या अभियानात सक्रिय सहभागी होईल. आजच आरोग्य संपन्न गाव कृती समितीची स्थापना करूया. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती या मोहिमेत सहभागी होईल. चला तर मग बंधू भगिनींनो, आपण सर्वजण एकत्र येऊया. आपल्या गावाला आरोग्य संपन्न बनवूया. जीवनशैली बदला, सवयी सुधारा
आणि महाराष्ट्रात आपले गाव, माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव म्हणून नाव कमावूया. स्वतःसाठी चांगले आरोग्य हेच सर्वांत मोठे बक्षीस आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा बाळगतो. इतके बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निरोगी राहो माझे गाव.